नाम चेंज करून लागायचं. अमीनगुडाकडे सुद्धा एकच छू गडग्राम अमीनगुडा आणि रामनगर एकच आहे. तू काय लागली तुझ्या अमीनगुडाने चालत एकच छू गड ग्रामपंचायत एक शोधूवर मत कर मेसेज कर नाही आज तो ಚಾನಲ್ को चले बज हारे वाला ना क्या तो DMI एक टीम तो हारेच नाही तसं बरोबर बेबो हरी मॅच रेफरी लवकरात लवकर मैदानामध्ये येण्याची कृपा करावी. आता होणारा सामना रामनगर वर्सेस मेंढगी. रामनगर वर्सेस मेंढगी तगड़ा मुकाबला होने वाला है. मेंढगी के 7 नंबर बहुत ही डेंजरस प्लेयर है. और इधर का गोपाल भाई रे भाई ए बोलने पे शोभीर भाई पवार, इनसे गुजारिश है कि मैच जल्दी स्टार्ट करें. गरीबी होना चला बोलून घ्या गोटा उचल गोटा चालू करून गोटा उचल करणार गाड्या घे ना. रामपाल भाई चौहान जल्दी जल्दी माइक के ना कोशिश करी है. चलो सर सुनील चौहान स्कोर गिर आपण लवकर संदेश तुम हमें आदेश दियो तो लिया नहीं मतलब सर बरका तुम कैसे ले लेके कमेंट हम मैच दिला तुम बरका हम कोनी को दम रो नहीं आता ए राजू किसान एक देर में चिल्लर ला टॉस करें हो एवढी रेड घेतो एवढी थांबू. आता होणारा अपेक्षणीय असा सामना रामनगर GLS क्रीडा मंडळ रामनगर विरुद्ध मेंढगी. आणि या सामन्याचे पंच म्हणून पुनराम जाधव सर आणि राजू आडे हे राहतील. आणि या सामन्याचे टायमर स्वप्नील चव्हाण. सामना कदा द्यायचा 7-5-7 आणि हा सामना 7-5-7 असा राहील.
हा सामना दोन्ही संघाच्या संघनायकाच्या मनानुसार 10-5-10 असा राहील. सर आपण टॉस करून घेणे. अरे कॉइन तो दे रे, 1 रुपया चिल्लर तो दे रे म्हणजे अरे तुम्हाला चिल्लर काढते जाऊन दे, साबुदा 1 रुपया आहे का ना काही जे खावा म्हणजे 18 गरीब सरे. दोन्ही संघात अतिशय नाव गाजलेले असे खेळाडू आहे. हा सामना गोपाल राठोड विरुद्ध सुमित राठोड आणि पंकज साळुंके असा राहील. गोपाल राठोड विरुद्ध पंकज साळुंके आणि सुमित राठोड असा राहील. टॉसविन मेंढकी चॉईस कोट. पहिली चढाई असेल ती रामनगर या संघाची. माझ्या अंदाजाने तर रामनगर हा संघाचा उत्कृष्ट असा रेडर गोपाल राठोड याची चढाई असेल. आणि अतिशय नाव गाजलेला असा खेळाडू आहे तो गोपाल. बघूया काय करू शकतो आपल्या संघासाठी गोपाल राठोड. बोनस मारण्याचा प्रयत्न होता गोपालचा आणि बोनस घेऊन परत आपल्या संघात वापस. माझ्या बरोबर गोपाल राठोड असं खेळाडू कुमारगड असं खेळलेला आहे. आणि पुन्हा एक वेळेस पंकज साळुंके यावर्षी कुमारगड खेळलेला खेळाडू. बघूया पंचावन्न बाकी 3 गुण मेंढकी या संघाला. अतिशय क्वालिफाईड एम्पायर आहे आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचाच्या वरी जाऊ नये. आणि पुन्हा एक वर्ष गोपाल राठोड अतिशय नाव गाजले असा गेलेला आहे तो गोपाल. आणि अतिशय सुंदर अशी पकड मेंढकी या संघाची. 1 गुण मेंढकी या संघाला. गुणसंख्या झाली आहे ती मेंढकी 4 रामनगर 1. पुन्हा एक वर्ष पंकज साळुंके काय होता आपल्या संघासाठी. पंकज हात मारण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि 2 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस पंकज. आणि पुन्हा एक वर्ष रामनगर या संघाचा खेळ हात मारण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस राजू. आणि पुन्हा एक 17 नंबरचा खेळाडू सुमित राठोड उर्फ सुमो. बघूया काय करतो आपल्या संघासाठी सुमो. अतिशय चित्त्यासारखी झेप घेतली होती सुमोनी आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस सुमो. गुण संख्या आहे ती मेंढकी 7 रामनगर 2. पुन्हा एक आमचे मित्र संकेत राठोड चढाई करतात तो मेंढकी या संघावर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी संकेत. बोनस मारण्याचा प्रयत्न होता संकेतचा. 55 बाकी आणि 3 गुण मेंढकी या संघाला. गुण संख्या आहे ती मेंढकी 10 रामनगर 2. पुन्हा एक वेळेस सुमो उर्फ सुमित. बघूया बोनस मारण्याचा प्रयत्न होता सुमितचा आणि अतिशय सुंदर अशी पकड संकेत करून 1 गुण रामनगर या संघाला. आणि पुन्हा एक वेळेस रामनगरचा बादशाह गोपाल राठोड काय सुद्धा आपल्या संघासाठी. गोपाल अतिशय शांत असा खेळाडू आहे आणि संयमी असा खेळाडू आहे तो गोपाल. बोनस मारण्याचा प्रयत्न गोपालचा आणि बोनस गुण घेऊन पुन्हा आपल्या संघात वापस. आणि पुन्हा एक पंकज साळुंके काय सुद्धा आपल्या संघासाठी पंकज. बघूया शांत चित्तीने चढाई करतो तो पंकज. अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहे दोन्ही संघामध्ये. एकीकडे आणि 1 गुण मेंढकी या संघाला.
अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहे पंकज, अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आहे पंकज आमच्याजवळ. आणि पुन्हा एकदा गोपाल जातो मारण्याचा प्रयत्न होता गोपालचा. बघूया काय करतो गोपाल आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे गोपाल. आणि गोपाल याची सुंदर पकड केलेली आहे ते मेंढकी या संघाच्या खेळाडूंनी. 1 गुण मेंढकी या संघाला. आणि पुन्हा एकदा पंकज हॅलो यानंतर होणारा सामना शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. हा सामना संपताच फक्त 2 मिनिटाचा वेळ दिला जाणार. आता लगेच किटअप करून तयार व्हायचं आहे. शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ आहे. लवकरात लवकर किटअप करून मैदानाच्या मागे येऊन उभे राहा. मेंढकी विरुद्ध अमीनगुडा रामनगर. बारा मेंढकी रामनगर 4. थर्ड रेड 2 डायरेड. खरोखर अमोर अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे तो रामनगरचा चढाईपट्टू. मंडळाकडून चुकी झाली आहे. ही थर्ड रेड नाही, सेकंड रेड आहे. ही थर्ड रेड नाही, सेकंड रेड आहे. ही थर्ड रेड आहे. बघूया सुमो सेकंड होती. बघूया काय घेतो आपल्या संघासाठी. सुमो गुण घेऊन जातो की नाही. आणि दोन गुण आहेत. 2 गुण आहेत. एक गोपाल पकडा होतो, दुसरं सेफ मारून ते आणि याच्यानंतरचा होणारा प्रेक्षणीय असा सामना शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. थर्ड रेड 2 डायरेड ती रामनगर या संघाच्या खेळाडूची. बघूया नमन जाधव काय करतो आपल्या संघासाठी. नमन बोनस मारण्याचा प्रयत्न होता नमनचा. बोनस प्लस पॉइंट रामनगर. अतिशय क्वालिफाईड एम्पायर आहे आमच्या जवळ. कोणी प्लेअर एम्पायरला वाद घालू नये. आणि पुन्हा एक वेळा सुमित उर्फ सुमो पॉइंट मारण्याचा दावा करतो सुमो. आणि 1 गुण घेऊन पुढे आपल्या संघात वापस. गुणसंख्या झाली आहे ती मेंढकी 15 रामनगर 6. आणि पुन्हा एक वेळा नमन बोनस मारण्याचा प्रयत्न होता नमनचा. आणि 1 गुण घेऊन 1 गुण मेंढकी. गुणसंख्या झाली आहे ती मेंढकी 16 जीएल क्रीडा मंडळ रामनगर 6. आणि हा पंकज साळुंके काय करतो आपल्या संघासाठी. पंकज हाफ टाइम साठी 3 मिनिट बाकी. आणि पुन्हा एक वेळेस आणि सुपर टॅकल 2 गुण रामनगर या संघाला. कोणाची पण गाडीची चाबी हरवली असेल तर त्यांनी मंडळाकडे येणे. पुन्हा कसं गोपाल
2 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस गोपाल. गुणसंख्या झाली आहे ती रामनगर 10 मेंढकी 16 आणि पुन्हा कसा मेंढकी या संघाचा खेळाडू चढाई करतो तो रामनगर या संघावर आणि गोपालची सुंदर अशी डाईव आणि 1 गुण रामनगर या संघाला. आणि पुन्हा कसा जीएलएस क्रीडा मंडळाचा 5 स्टार रेडर गोपाल राठोड हात मारण्याचा प्रयत्न होता गोपालचा आणि 1 गुण घेऊन पुढे आपल्या संघात वापस गोपाल. गुणसंख्या झाली आहे ती रामनगर 12 मेंढकी 16. हाफ टाइम साठी 2 मिनिट दोन्ही संघांना फर्स्ट बॉल. हाफ टाइम साठी 2 मिनिट. पुन्हा कसा 3 नंबरचा खेळाडू कार्तिक टोटल मारण्याचा प्रयत्न होता कार्तिकचा आणि 1 गुण घेऊन पुढे आपल्या संघात वापस कार्तिक. गुणसंख्या झाली आहे ती मेंढकी 17 जीएलएस क्रीडा मंडळ रामनगर 12. पुन्हा कसा गोपाल राठोड आणि 2 गुण घेऊन पुढे आपल्या संघात वापस गोपाल. गुणसंख्या झाली ती रामनगर 14 मेंढकी 17. शेवटचा खेळाडू आहे तो पंकज. बघूया काय कसं होतं आपल्या संघासाठी. पंकज साळुंके अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे पंकज. तसाच मजबूत डिफेन्स आहे तो रामनगर या संघाचा. बोनस मारण्याचा प्रयत्न होता पंकजचा. हाफ टाइम साठी 1 मिनिट आणि पंकजची सुंदर अशी पकड झाली आहे ती. 3 गुण जीएलएस क्रीडा मंडळ रामनगर 1 गुण मेंढकी. हा चालू सर टाइम. आणि हाफ टाइम साठी शेवटचे 40 सेकंद बाकी आणि 1 गुण रामनगर. गुणसंख्या आहे ती रामनगर 18 मेंढकी 18. अतिशय सुंदर असा खेळ दाखवत आहे तो गोपाल राठोड. बोनस मारण्याचा प्रयत्न होता सुमितचा. बघूया 45 मिनिटे बाकी. हाफ टाइम साठी ही शेवटची लढाई लास्ट रेड. हाफ टाइम साठी शेवटची लढाई. पुन्हा कसं गोपाल राठोड काय करू शकतो आपल्या संघासाठी गोपाल. अतिशय उत्कृष्ट असा केलेला आहे तो गोपाल. अतिशय शांत चित्ताने चढाई करतो तो गोपाल. लात मारण्याचा प्रयत्न गोपालचा आणि 2 गुण घेऊन पुढे आपल्या संघाचा वापस. हाफ टाइम. गुणसंख्या आहे ती रामनगर 20 मेंढकी 18. अतिशय उत्कृष्ट असा खेळ दाखवत आहे तो गोपाल राठोड. आणि याच्यानंतर लावणार प्रेक्षणीय असा सामना वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. चिंबो मंडळाचे सदस्य प्लेअरला पाणी पाजवाय मंडळाचे सदस्य. आणि याच्यानंतरचा जो सामना आहे शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. हा दुहेरीचा पहिला सामना आहे. दुहेरीचा पहिला सामना शेख फरीद वज्रा विरुद्ध दयाल धानोरा. गुणसंख्या ती जीएलएस क्रीडा मंडळ रामनगर 20 मेंढकी 18. एकट्याच्या जीवावर गोपाल खूप काही करत आहे आपल्या संघासाठी. बाराभाई तांडा हा संघ जर इथं हजर असेल तर त्यांनी मंडळात येऊन भेट देणे. मंडळाचे सदस्य प्लेअरला पाणी पाजवावे. मंडळाचे सदस्य बॉटल ले रो बरं दे रो आपण प्राइम मिलता सर मोबाइल के 10-12 बॉटल ना बाराभाई तांडा हा संघाचे संघनायक करीत हजर असेल. टाइमर रामपाल भाऊ चव्हाण. टाइम लगा मन तो मैं टाइम लगा एवढे थांबा राजू था 1 मिनिट सर 1 मिनिट
माझ्या मुळे चार्जिंग टायमर लांबा जवान टाइम स्टार्ट करा. पुन्हा एकदा सुमित राठोड काय करू शकतो आपल्या संघासाठी सुमो. बघूया अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो सुमो. बोनस मानण्याचा प्रयत्न होता सुमोचा. 75 बाकी. आणि सुपर बोनस जास्त 2 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस गेला आहे तो सुमित. गुण संख्या ती मेंढकी 21 जेरस क्रीडा मंडळ रामनगर 20. पुन्हा एक वेळा गोपाल राठोड एकट्याच्या जीवावर हा संघ इथपर्यंत आणलेला आहे त्यानं आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस. अतिशय अडोगरीचा सामना चालू आहे तो. पुन्हा कसं पंकज बोनस मारण्याचा प्रयत्न होता पंकजचा. बघूया पंकज साळुंके काय कसं आपल्या संघात पंकज बोनस मारण्याचा प्रयत्न होता पंकजचा. पुन्हा कसा गोपाल राठोड काय सुरू आपल्या संघासाठी गोपाल. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे तो गोपाल आणि मजबूत असा डिफेन्स आहे तो मेंढकी या संघाचा. गुण संख्या ती जेरस क्रीडा मंडळ रामनगर 21 मेंढकी 21. पुन्हा कसा सुमित बोनस मारण्याचा प्रयत्न होता सुमितचा. लात मारण्याचा प्रयत्न होता सुमितचा. बघूया आणि बोनस घेऊन परत आपल्या संघात वापिस सुमित. गुण संख्या ती मेंढकी 22 रामनगर 21. अतिशय उत्कृष्ट असा खेळ खेळत आहे तो गोपाल आणि सुमित. पुन्हा कसा गोपाल राठोड आणि पंकज कडून सुंदर अशी पकड गोपालची. 1 गुण मेंढकी या संघाला. मेंढकी 23 रामनगर 21. पुन्हा कसा सुमित काय होत आपल्या संघासाठी सुमित. आणि पुन्हा नमन जाधव बोनस मारण्याचा प्रयत्न होता नमनचा आणि 1 गुण घेऊन पुढे आपल्या संघासोबत वापस नमन. गुणसंख्या ती रामनगर 22 मेंढकी 23. पुन्हा सुमित अतिशय सुंदर अशी पकड रामनगर संघाकडून. गुणसंख्या ती रामनगर 23 मेंढकी 23 आणि ग्राउंड मध्ये हजर झाला आहे तो गोपाल. काय खेळतो आपल्या संघासाठी गोपाल राठोड. अतिशय उत्कृष्ट असा खेळत आहे गोपाल. एकट्याच्या जीवावर हा संघ इको सामना खेळत आहे तो आणि 1 गुण घेऊन पुढे आपल्या संघात वापस गोपाल रामनगर 24. पुन्हा एक वेळा 7 नंबरचा खेळाडू पंकज काय खेळतो आपल्या संघासाठी पंकज. मी पहिला सांगितलं होता हा सामना पंकज विरुद्ध गोपाल असा आहे. गुणसंख्या ती रामनगर 24 मेंढकी 23. आणि बोनस घेऊन घेऊन परत आपल्या संघात वापस. आणि सामना संपण्यासाठी शेवटचे काही मिनिट बाकी आहे आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस. सिंगल पॉइंट रामनगर 25 मेंढकी 24. सामना संपण्यासाठी शेवटचे 6 मिनिट आणि पुन्हा पंकज. मी पहिले सांगितलं होतं हा सामना पंकज विरुद्ध गोपाल असा आहे.
अतिशय पारंपरिक आहे पंकज आमच्याकडे बोनस प्लस गुण मेनकी 26 रामनगर 25 या स्पर्धेचा हा महामुकाबला 26-26 आणि पुन्हा एकदा पंकज मी पहिले सांगितलं होता हा सामना पंकज विजय गोपाल असा आहे. बघूया पंकज काय करू आपल्या संघासाठी. पंकज 07 नंबरचा खेळाडू बोल संख्या ती बोल म्हणजे पंकजचा 55 बाकी आणि 1 गुण रामनगर. गुण संख्या ती रामनगर 27 मेनकी 26 आणि 3 गुण रामनगर. फर्स्ट टाइम आउट रामनगर. एम्पायर डिसिजन लास्ट डिसिजन. आणि गुण संख्या ती रामनगर 30 मेनकी 26 आणि सामना संपण्यासाठी 4 मिनिटे 19 सेकंद बाकी. सामना संपण्यासाठी 4 मिनिट 19 सेकंद बाकी आणि 4 गुणांनी पिछाडलेला आहे तो मेनकी या संघ. हा सामन्यात जर मेनकी या संघाला वापसी करायची असेल तर सुमित आणि पंकज यांना त्यांचा उत्कृष्ट असा खेळ दाखवावा लागेल. हॅलो, हा सामना संपण्यासाठी 4 मिनिट 19 सेकंद बाकी आहे. यानंतर शेख फरीद वजळ आणि दयाल धानोरा 4 मिनिटांमध्ये मैदानामध्ये यायचं आहे. शेख फरीद वजळ आणि दयाल धानोरा. बाळाबाई तांडा हा संघ जर इथं हजर असेल आणि पुन्हा एक वेळेस सुमित किक मारण्याचा प्रयत्न होता सुमितचा आणि तशीच सुंदर अशी पलट गोपाल कडून 1 गुण रामनगर या संघाला. गुण संख्या येते रामनगर 31 मेंढकी 26. खरंच जेवढं कौतुक कराल तेवढ्या कमी गोपालचा अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवत आहे तो गोपाल राठोड. हेच आहे गोपाल. आणि परत आपल्या संघात वापस गोपाल. सामना संपण्यासाठी शेवटचे 3.5 मिनिट. पुन्हा पंकज साळुंके काय करतो आपल्या संघासाठी. पंकज बोनस मारण्याचा प्रयत्न आणि सिंगल गुण घेऊन पंकज आपल्या संघात वापस. गुण संख्या झाली ती मेनकी 27 रामनगर 31. जर हा सामना मेनकी या संघाला जर विजयी व्हायचा असेल तर जेवढा आपण गोपालला बाहेर ठेवाल तेवढा आपल्या संघासाठी चांगलं असेल. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिट. गुण संख्या ती मेनकी 27 28 मेनकी 28 रामनगर 31. पुन्हा अभ्यास नमन जाधव काय करू शकतो अभ्यासासाठी. नमन बोनस मानण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर अशी पकड आहे नमनची आणि 1 गुण मेनकी असं झाला. गुण संख्या ती मेनकी 29 रामनगर 31. खेळाचा हा सामना कोण जिंकेल काही सांगता येत नाही. बघूया सुमित काय कसं आपल्या संघासाठी. सुमित अतिशय शांत असा खेळाडू आहे तो सुमित. बघूया काय कसं आपल्या संघासाठी सुमित. आणि परत आपल्या संघात वापस. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे 3 सेकंद बाकी. 2 मिनिटे बाकी. पुन्हा कसं 3 नंबरचा खेळाडू. गुण संख्या जाती मेनकी 29 रामनगर 31. पुन्हा कसं पंकज साळुंके काय आपल्या संघाचे. पंकज मी पहिल्या सांगितलं अतिशय सुंदर अशी पकड पंकजची. 1 गुण रामनगर. गुण संख्या रामनगर 32 मेनकी 29. पुन्हा कसं गोपाल. सेकंड
सेकंडच आणि सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट 15 सेकंद. याच्या अगोदर तुम्ही नमन जाधव यांची पकड केली होती, त्याच्यानंतर फक्त 1 रेड झालेली आहे. आणि पुन्हा कसं रामनगर संघाचा खेळाडू गोपाल राठोड आणि सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट सेकंड ऑफ फर्स्ट टाइम आउट. रामनगर गुणसंख्या ती रामनगर 32 मेणकी 29. हॅलो, हा सामना संपवण्यासाठी शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. दयाल धानोरा आणि शेखफरी दोद्रा 1 मिनिटामध्ये मैदानाच्या मागे उभा राहायचं आहे. शेवटचा पुकार आहे दयाल धानोरा आणि शेखफरी दोद्रा. टाइम पुन्हा कसा सुमित राठोड काय कसं अभ्यासासाठी सुमित बघूया काय कसं सुमित लातमारचा प्रयत्न होता सुमितचा. आणि 1 गुण प्रजापती वापस सुमित गुण संख्या ती मेणकी 30 रामनगर 32 आणि ही थर्ड रेड काय करतो अभ्यासासाठी बिट्टू. बघूया हा उत्कृष्ट केलेला आहे बिट्टू रामनगर या संघाचा. बघूया काय करतो अभ्यासासाठी बिट्टू हात मारण्याचा प्रयत्न होता त्याचा. बघूया 55 बाकी 1 गुण मेणकी आणि पुन्हा कसं सुमो काय करतो अभ्यासासाठी सुमित आणि 1 गुण आपल्या संघाचा वापस सुमित. लास्टचे 5 सेकंद बाकी सामना संपण्यासाठी शेवटचे 5 सेकंद बाकी 5 सेकंद आणि गुण संख्येत आहे ती मेणकी 32 रामनगर 32. अतिशय उत्कृष्ट असा सामना आहे तो मेणकी विरुद्ध रामनगर. आणि सामना संपण्यासाठी माझ्या अंदाजे ते शेअरची रेड असेल. लास्ट 5 सेकंद द मॅच गो. बघूया गोपाल काय करतो आपल्या संघासाठी. गोपाल आणि पुन्हा कसं गोपाल 32 टाइम मॅच चालू आहे ती. बघूया गोपाल काय करतो आपल्या संघासाठी. गुण घेऊन जातो की नाही गोपाल. बघूया रामनगर विरुद्ध मेणकी बोनस राऊंडचा प्रयत्न गोपालचा 55 बाकी आणि पकड झाली आहे ती रामनगर संघाची. 1 गुण मेणकी 33 रामनगर 32 आणि हा सामना इथं समाप्त झाला आहे. मेणकी हा संघ 1 गुणाने विजय झालेला आहे. मेणकी हा संघ 1 गुणाने विजय झालेला आहे. मेणकी या संघाचे संघनायक पंकज साळुंके आपण पेट्रोलमध्ये येणे.